नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध शिक्षणक्रमांचे ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख होती काल दिनांक 31 ऑगस्ट 2024. आज आहे दिनांक 1 सप्टेंबर 2024. ठीक आहे. तर कमेंट येत होते आपल्याला चॅनलवर की तारीख वाढल्या का नाही, मुदतवाढ दिलेली आहे का नाही, त्यासंबंधित ही सूचनापत्र आहे, पब्लिक नोटिफिकेशन आहे, नोटीस आहे. तर इथे दिसते तुम्हाला दिनांक 30/8/2024 रोजी 30 ऑगस्ट 2024 रोजी बैठक झालेली होती आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीमध्ये तारीख वाढण्यासंबंधी, आणि त्या बैठकीमध्ये तारीख वाढवण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हे लेटर जरी 30 ऑगस्ट 2024 असेल तर हे काल म्हणजे दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10 ते 11च्या दरम्यान ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेलं आहे, अवेलेबल झालेलं आहे. मुदतवाढ दिल्याबाबतचं एक शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी काल रात्रीच 11 वाजताच्या सुमारास टाकलेला आहे. ऑलरेडी मुदतवाढ दिलेलं मी रात्री 11 वाजताच अपलोड केला आहे शॉर्ट व्हिडिओ. आपले शॉर्ट व्हिडिओ बी पाहत जा. तुम्ही नॉर्मल व्हिडिओ तर पाहतात, शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहत जावा, कारण शॉर्ट व्हिडिओ बनवायला सोपे असतात. पटकन बनवून ऐन टायमाला इमर्जन्सी वगैरे मी टाकत असतो, तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघत जावा. तर ठीक आहे, लेटर पाहणार आहोत आपण. मुदतवाढ किती तारखेपर्यंत दिलेत, काय काय कंडिशन्स आहेत, ते सर्व ह्या लेटरमध्ये पाहणार आहोत. दिनांक 30 ऑगस्ट 2024 लेटर आहे. सूचनापत्र क्रमांक 5/2024-25. पॉईंट नंबर 1. विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम BEd सेवांतर्गत व BEd विशेष या शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ठीक आहे. जी मीटिंग झालेली होती 30 ऑगस्ट 2024 रोजी, त्या मीटिंगमध्ये सन 2024-25 करता विविध शिक्षणक्रम फक्त कृषी शिक्षणक्रम, BEd सेवांतर्गत व BEd विशेष हे तीन शिक्षणक्रम सोडून इतर सर्व शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन ॲडमिशनला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ते पुढील प्रमाणे आहे. तपशील मुदत अनुक्रमांक 1. ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत. ठीक आहे. म्हणजे रेग्युलर फीसच लावलेली आहे, आतासुद्धा विलंब शुल्क लावलेला नाही. म्हणजे जे अगोदर नॉर्मल फीसमध्ये ॲडमिशन होत होतं तेच रेग्युलर फीसमध्ये विनाविलंब, म्हणजे लेट फीस लावलेली नाही, नॉर्मल फीसमध्येच ॲडमिशन चालू आहेत. त्याची मुदत असणार आहे दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 15 सप्टेंबर 2024. ठीक आहे. थोडक्यामध्ये ऑनलाईन ॲडमिशन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. रेग्युलर फीससह ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे 15 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, हा खूप गोल्डन चान्स आहे आपल्याकरता. जी मोस्टली ज्या लोकांनी ॲडमिशन केले आहेत ते आर्थिक अडचणीमुळे केलेले नाही, कारण कुठं आपण पैसे ही खर्च करू शकतो. ठीक आहे ना. अनेक अडचणी असतात, महागाई खूप वाढलेली आहे, त्याच्यामुळं कित्येक लोकांनी ॲडमिशन घ्यायचं टाळलेलं होतं. तर आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तर ह्या मुदतवाढीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. नॉर्मल फीस भरायचं आहे. स्टडी सेंटर शुल्क आणि युनिव्हर्सिटी शुल्क एकाच ठिकाणी एकत्रित करून शुल्क दिलेलं आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन पेमेंट करून टाकायची आपल्याला. आणि फॉर्म भरताना जर तुम्हाला ऑप्शनल पेपर सिलेक्ट करायचे असतील तर तुमच्या स्टडी सेंटरच्या सरांना फोन करून कोणता ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून योग्य असेल तो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही स्वतःच क्लिक करायचा आहे आणि स्वतःच्याच अकाउंटवरून ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. फीस पेमेंट करायची आहे स्वतःच्याच अकाउंटवरून. कारण काय, पेमेंट फेल होत नाही. बरं, यात कदाचित जर पेमेंट वगैरे फेल झालं तर तुमच्या अकाउंटवरूनच जर पेमेंट केलं असेल तर ते रिव्हर्स पेमेंट यायला सोपं जातं. बँकेत वगैरे कस्टमर केअरला फोन लावून तुम्ही ती पेमेंट परत घेऊ शकता, परत मिळवू शकता. दुसऱ्याच्या अकाउंट केल्यानंतर खूप अडचणी वाढतील. आणि युनिव्हर्सिटीनं पण सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्याच अकाउंटवरून पेमेंट करा शक्यतोवर. आणि खूपच अडचण असेल, अकाउंटवर पैसे नसतील आणि अकाउंटच नसेल तर मात्र मग तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजला जायचं आहे. जे आवश्यक डॉक्युमेंट घेऊन
आणि स्टडी सेंटर कॉलेजला पैसे द्यायचे आहे. तिथं पैसे देऊन त्यांना लगेचच फॉर्म भरायला लावायचं आहे. थोडं थांबायचं आहे. थोडं थांबून त्यांच्या हातात काही काम वगैरे असेल तर त्यांचं काम झाल्यानंतर तुमचा फॉर्म लगेचच त्यांच्याकडून भरून घेऊन फीस पेमेंट केलेली ऑनलाईनची पावती घ्यायची आहे स्टडी सेंटर कॉलेजकडून. ऑनलाईनची त्यांच्या अकाउंटवरून फीस पेमेंट करू द्या. तुम्ही नगदी कॅश द्या आणि फीस पेमेंट केलेली ऑनलाईनची ॲप्लिकेशन फॉर्मची आणि फीस पेमेंट केलेली ऑनलाईन पावती सरांकडून घ्यायला विसरायचं नाही. त्याची एक प्रत आपल्याकडे घ्यायची, एक स्टडी सेंटरला देऊन यायचं. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जवळच्या मित्रमैत्री नातेवाईकाला सांगायचं आहे की कृषी शिक्षणक्रम, BEd सेवांतर्गत व BEd विशेष हे 3 अभ्यासक्रम सोडले तर इतर सर्व शिक्षणक्रमांना 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे. मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता शेवटची तारीख असणार आहे, नवीन तारीख असणार आहे 15 सप्टेंबर 2024. 15 सप्टेंबर 2024च्या रात्री 11:59 PM अगोदर तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म आणि ऑनलाईन फीस पेमेंट करून त्याचे प्रिंटआउट काढून स्टडी सेंटर कॉलेजला जमा करायचे आहे आणि स्टडी सेंटर कॉलेजला सांगायचं आहे की आमचा ॲप्लिकेशन फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह करा म्हणून सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचं पॉईंट, विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची वेबसाईट आहे ऑफिशियल ycmu.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमाच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणतो आपण त्याला, बुलेटिन म्हणतो. पॉईंट 3, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. मी म्हणलेलं आहे वाक्यच आहे तर ह्याने रिपीट केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. पॉईंट नंबर 5, प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यापीठाची हेल्पलाईन नंबर आहे. हे टेलिफोन नंबर्स आहेत. पहिल्यांदा टेलिफोनचा कोड असणार आहे 0253 आणि पुन्हा नॉर्मल नंबर असणार आहे 2230-580. पुन्हा दुसरा नंबर आहे 2230-106. तिसरा नंबर 2231-714. चौथा नंबर आहे 2231-715. ह्या 4ही नंबरवर फोन लावायचा. जो लागेल तो लागेल. कंटिन्यू लावत राहायचं. काय अडचण आली की फोन आपला विहित वेळेतच लावायचं, रात्री चालू राहत नाही. मोबाईल नंबर पण दिलेले आहेत 9307 57 98 74, 9307 56 71 82, 92 72 04 67 25. ठीक आहे. ते नोटिफिकेशन होतं. तसेच ऑफिशियल वेबसाईट तर तुम्हाला माहीतच आहे ycmu.digitaluniversity.ac. तरी फोन लागत नसेल तर तुमच्या स्वतःच्या ईमेल आय डीवरून तुम्हाला काही तक्रार करायची असेल किंवा काही स्पष्टीकरण पाहिजे असेल विद्यापीठाकडून तर तुम्ही ईमेलसुद्धा करू शकता तुमच्या मेल आय डीवरून स्वतःच्या. इतरांचेही करू शकता पण स्वतःच्या केलेलं चांगलं. तर मेल आय डी पण घ्या तुम्हाला तक्रार करण्यासाठी. NONDANI म्हणजेच नोंदणी @ycmu.digitaluniversity.ac ही ऑफिशियल ईमेल आय डी आहे विद्यापीठाची. तर या ईमेल आय डीवर तुम्ही तुमच्या प्रवेशासंबंधी कोणतीही अडचण असेल तर मेल करू शकता. केव्हाही मेल करायला अडचण नाही, केव्हाही मेल करू शकता. शक्यतो ऑफिशियल टाईममध्येच करा. बरं, ऑफिशियल टाईममध्ये तुम्हाला करणं होत नसेल तर केव्हाही मेल करा. कारण युनिव्हर्सिटीचे सर ज्यावेळेस त्यांच्या नोकरीवर हजर राहतील त्यावेळेस तुमचा मेल पाहतात. ती रिमाइंडरसुद्धा करू शकता. डबल ट्रिपल 2-3दा सुद्धा मेल करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर विद्यापीठ खूप ॲक्टिव्ह आहे. फोन उचलतात ती लावायचं. शक्यतोवर सकाळी फोन लावा. 11 साडे11च्या दरम्यान फोन लावा. ते पटकन उचलतात. माझं एक मार्क मेमो होतं, दुय्यम कॉपी काढायची होती. मी पोस्टानं पाठवून दिलं होतं ऑनलाईन अर्ज करून. तर ती आणखी जनरेट झाली नाही म्हणून मी फोन केलं तर सकाळी 11 वाजता तिने माझा फोन उचलले. 11-11:15 वाजता. शक्यतोवर सकाळी लवकर फोन करायचं. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा ॲडमिशन करण्याकरता. लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या आणि तारीख वाढेल ह्याचा विश्वासात राहू नका. अगोदरच खूपच टाईम वाढवत आलेले आहेत. जुलै महिन्यापासून पार आता सप्टेंबर महिना आलेले आहेत आणि पुन्हा येत कदाचित वाढले तरी टाईम त्यांनी 500 रुपये लेट फीस लावतील. ठीक आहे. त्याच्यासाठी ते आता
आणि जर आपण ॲडमिशन करायलाच खूप उशीर केलो तर पुस्तकं आणणं, त्याचा अभ्यास करणं, आणि तुम्हाला वाटत असेल की काही लिहिले तर पास होते मुक्त विद्यापीठामध्ये, 40% घेऊन काहीही फायदा नाही डिग्री घेऊन. ठीक आहे, 40%च्या डिग्रीला काहीही फायदा नाही. त्याच्यासाठी चांगले मार्क हवे तुम्हाला. 60%च्या वरी मार्क घेणं, तुम्ही 100पैकी 100% घ्या, माझी शुभेच्छा आहेत. पण चांगले मार्क घेणं आवश्यक आहे, कारण काही काही ठिकाणी तुम्हाला डिग्रीला 60% गुण असतील तरच तुमचं ही घेतात, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतात स्पर्धा परीक्षेवाले, काही नोकरीच्या बाबतीत, सगळ्या म्हणत नाही मी. ठीक आहे, तर 60%पेक्षा जास्त गुण घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी लवकर ॲडमिशन करायचे, बुक्स आणायचं आहे, लवकर अभ्यासाला लागायचं आहे. पुस्तकं खूप खूप मोठे असतात, खूप वास्ट सिलेबस असतो मुक्त विद्यापीठाचा. तुम्ही हा सिलेबस जर अभ्यास केला तर प्रचंड नॉलेज आहे त्याच्यामध्ये, प्रचंड अभ्यास बी आहे, ज्ञानात भर पडेल तुमच्या. ठीक आहे, ज्ञान वाढेल तुमचं. त्याच्यासाठी लवकरात लवकर ॲडमिशन करायचं आहे. वेबसाईट सांगितली, मेल ID सांगितले, लास्ट तारीख सांगितली, मोबाईल नंबर सांगितले, सर्व कवर झालेलं आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. ज्या लोकांना माहीत नाही तारीख वाढल्या, काही लोकांना तर वाटते की जुलै महिना संपले की ॲडमिशन्स क्लोज झाले, अशा लोकांना तर तातडीनं हा व्हिडिओ तर शेअर करा, नाहीतर फोन करून सांगा त्यांना ॲडमिशन चालू आहेत म्हणून सांगा. ठीक आहे, ज्यांना काही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायला अडचण येत असेल तर त्यांनी डायरेक्ट स्टडी सेंटरला जाऊन भेट द्या, डॉक्युमेंट आणि पैसे घेऊन भेट द्या, स्टडी सेंटरवर फॉर्म भरून घ्या आणि प्रिंटआउट काढून घेऊन या. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.